AB9 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आता आपण आहोत गिरगावमध्ये। अरविंद सावंत आपल्याशी बोलतायत। शोभायात्रेविषयी काय सांगाल? आपण गुढीपाडवा का साजरा करतोय पहिलं लक्षात घेतलं पाहिजे। हा हिंदुत्वाच्या चैतन्याचा क्षण, चैत्र शुद्ध प्रतिपदा। त्या दिवशी त्याच्या अगोदर प्रभू रामचंद्रानं वालीचा वध केला किष्किंधाच्या लढाईमध्ये। वाली ही एक असुरी शक्ती, लंकेतही त्यांनी रावणाचा पराभव केला आणि म्हणून या असुरी शक्तीचा पराभव झाल्यानंतर अयोध्या सजली धजली, पताका लागल्या, गुड्या उभारल्या गेल्या। म्हणून आत्तासुद्धा असुरी शक्ती उभ्या देशात वावरत आहेत। त्या असुरी शक्तींचा नाश व्हावा म्हणून इथं आम्हाला ती चैतन्याची पूजा आज करावीशी वाटते आणि ती पूजा आज आम्ही केलेली आहे। शिवसेनेचे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारातून तत्कालीन आमचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळांनी 14-15 वर्षापूर्वी सुरू केली। आज ही शोभायात्रा म्हणजे उभ्या मुंबईची चैतन्य यात्रा असते आणि आज या महाराष्ट्राला आणि या देशाला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्या पद्धतीनं या चैतन्याची आणि स्वाभिमानाची गुढी घेऊन उभे आहेत, ती गुढी आपण पुढे नेली पाहिजे। ती आधी ते जी नेत आहेत तशी आम्ही सर्वांनी नेली पाहिजे। त्याचा आज खऱ्या अर्थानं पूजन आहे। खरी गुढी 20 मेला पूजा करायची आहे, 4 जूनला उधळवायची। मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंची तर खरी गुढी उभारणार का, याच्याविषयी काय सांगा? 100% उभारणार। पण दुर्दैवानं हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या लोकांनी आज इथं इतका म्हणजे भयानक पोलिसांच्या माध्यमातून आमच्यावर भगवे झेंडे लावायचे नाहीत, लाऊडस्पीकर लावायचे नाहीत, अतिरेक सुरू आहे पोलिसांचा। त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो।